नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। वर्ष 2025ला निरोप देऊन नवीन वर्ष 2026चे स्वागत करताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा पोलीस दल पूर्णतः सज्ज झाले आहे। नववर्ष साजरे करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभर कडक बंदोबस्त आणि विशेष नियोजन करण्यात आले आहे। पाचगणी, महाबळेश्वर, वाई, कास, बामणोली, तापोळा, मेढा, कोयनानगर आदी पर्यटन स्थळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। तसेच जिल्ह्यातील किल्ले, धरणे आणि इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात 5 उपविभागीय पोलीस अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक, 70 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सुमारे 1200 पोलीस अंमलदार आणि 700 गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं 7 विशेष पथके कार्यरत असणार आहेत। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुख्य रस्ते, चेकपोस्ट आणि जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी पॉईंट उभारण्यात येणार आहे। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व पोलीस ठाण्यांना ब्रेथ अनालायझर मशीन देण्यात आलेलं असून एकूण 39 पथके तयार करण्यात आलेली आहेत। प्रत्येक पोलीस ठाणे निहाय 2 पथके हॉटेल, लॉज, ढाबे तपासणीसाठी नेमण्यात आली आहेत। विशेषतः पर्यटन स्थळांच्या ठिकाणी या तपासण्यांवर अधिक भर देण्यात येणार आहे। गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके कार्यरत राहणार असून उपविभाग निहाय 7 निर्भया पथकांमार्फत विशेष कारवाई करण्यात येणार आहे। विहित वेळेपेक्षा जास्त काळ आणि मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात 30 ध्वनीमापक पथके तयार करण्यात आलेली आहेत। ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात पण नियमांच्या चौकटीत राहून करावे। अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ डायल 112 आणि या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक सातारा यांनी केले आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवखरे यांचा रिपोर्ट।